विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वीचा लेसन 13 चेंजेस फिजिकल अँड केमिकल, बदल भौतिक आणि रासायनिक, म्हणजेच भौतिक बदल आणि रासायनिक बदल हा पाठ पाहणार आहोत. आपल्याला आपल्या आजूबाजूला बरेच बदल होत असतात हे माहिती आहे. बघा, देअर ऑकर्स मेनी चेंजेस अराउंड अस. आपल्या आजूबाजूला बरेच बदल होत असतात. वी क्लासिफाय देम कन्सिडरिंग डिफरंट पॉईंट्स. आपण त्यांचं क्लासिफिकेशन वर्गीकरण करतो कन्सिडरिंग डिफरंट पॉईंट्स. वेगवेगळ्या पॉईंट्सचा मुद्द्यांचा विचार करून आपण त्यांचं वर्गीकरण करत असतो. आता या पाठामध्ये आपल्याला सगळे बदलच दिलेले आहेत, डिफरंट आणि बदलांचे प्रकार दिलेले आहेत. आणि हे सगळा पाठ आपण डिफरन्सच्या स्वरूपामध्ये म्हणजे फरकाच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत, म्हणजे तुम्हाला ते ध्यानात ठेवणं सोपं जाईल. बघा, आता पहिला जो डिफरन्स केला आहे तो नॅचरल चेंजेस, मॅनमेड चेंजेस. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनापैकी किंवा बदलापैकी काही बदल हे नॅचरल असतात आणि काही मॅनमेड असतात. बघा, चेंजेस ऑकरिंग नॅचरली आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. जे बदल नॅचरली नैसर्गिकपणे घडतात त्यांना नॅचरल चेंजेस म्हणतात. ज्याची उदाहरणं आहेत रस्टिंग आयर्न म्हणजे लोखंड गंजणे, फॉलिंग फ्रूट फ्रॉम ट्री झाडावरून फळ खाली पडणे, हे सगळे नॅचरल चेंजेस आहेत. पुढं त्याच्या विरुद्ध मॅनमेड चेंजेस, चेंजेस दॅट मेड बाय ह्युमन कॉल्ड मॅनमेड चेंजेस. आणि जे बदल ह्युमन माणसाद्वारे केलेले असतात, आपण जे बदल करतो त्याला म्हणायचं मॅनमेड चेंजेस. त्याचं उदाहरण आहे कटिंग व्हेजिटेबल्स. कटिंग व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला किंवा पालेभाज्या कापणे. आणि बदल सांगता येतील स्विच ऑफ लाईट, लाईट बंद करणे, स्विच ऑन लाईट, लाईट चालू करणे, असे बदल सांगता येतील. पुढं बदलाचे प्रकार बघा, दुसरं वर्गीकरण कसं केलं आहे, युजफुल चेंजेस, हार्मफुल चेंजेस. युजफुल म्हणजे उपयोगी आणि हार्मफुल म्हणजे हानिकारक. काही बदल उपयोगी असतात, काही हानिकारक असतात. बघा, चेंजेस दॅट युजफुल टू अस कॉल्ड युजफुल चेंजेस. असे बदल जे आपल्याला काय असतात, युजफुल उपयोगी असतात, त्यांना आपण युजफुल चेंजेस म्हणतो. आणि त्याचं उदाहरण आहे कटिंग व्हेजिटेबल्स, पालेभाज्या कापणे. दुसरं बिल्डिंग हाऊस, घर बांधणे, हे जे बदल आहेत ते आपल्याला युजफुल आहेत. पुढं हार्मफुल चेंजेस, चेंजेस दॅट हार्मफुल टू अस कॉल्ड हार्मफुल चेंजेस. जे आपल्याला हार्मफुल आहेत, हानिकारक आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, हार्मफुल चेंजेस म्हणतो. याची उदाहरणं आहेत रस्टिंग आयर्न, लोखंड गंजणे, हे काय आहे, हानिकारक आहे. ब्रेकिंग ग्लास, काच फुटणे, हे सुद्धा काय आहे, हानिकारक आहे. पुढं तिसऱ्या प्रकारे वर्गीकरण केले पहा, फास्ट किंवा क्विक चेंजेस आणि स्लो चेंजेस. काही बदल खूप फास्ट होतात आणि काही स्लो होतात. बघा, फास्ट किंवा क्विक चेंजेसमध्ये काय सांगितले, चेंजेस दॅट टेक प्लेस इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. जे बदल शॉर्ट पिरियड ऑफ टाईम, अगदी कमी वेळामध्ये होतात, त्यांना आपण काय म्हणतो, क्विक किंवा फास्ट चेंजेस. जसं की ब्रस्टिंग बलून, फुगा फुटणे, काही क्षणामध्ये लगेच फुटतो. अर्थक्वेक, भूकंप, हे सुद्धा काय आहेत, फास्ट किंवा क्विक चेंजेस आहेत. पुढचा बदल आहे स्लो चेंजेस. पुढचा प्रकार स्लो चेंजेस, फास्टच्या विरुद्ध. चेंजेस दॅट टेक प्लेस अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. ज्या बदलांना अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, खूप वेळ लागतो, बराच कालावधी, काही दिवस काही महिने लागतात, त्यांना आपण काय म्हणतो, स्लो चेंजेस. जसं की रस्टिंग आयर्न, लोखंड गंजणे, हा स्लो होणारा चेंज आहे. बरेच दिवस लागतात त्याला, एका दिवसात ते काय गंजत नाही, काही दिवस काही महिने लागतात. रायपनिंग मँगो, आंबा पिकणे, हे काय आहेत, स्लो चेंजेस आहेत. त्यानंतर पुढचं पहा, पुढचा प्रकार आहे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल चेंजेस आणि इरिव्हर्सिबल चेंजेस. रिव्हर्स होणे म्हणजे पुन्हा त्या बदलामध्ये रूपांतर होणे, परावर्तनीय बदल. आणि इरिव्हर्सिबल चेंजेस म्हणजे अपरावर्तनीय बदल. बघा, चेंजेस दॅट कॅन ऑकर इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन. फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन म्हणजे पुढं मागं जे बदल अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा होऊ शकतात, त्यांना म्हणायचं
रिव्हर्सिबल चेंजेस. याचं उदाहरण आहे मेल्टिंग वॅक्स. मेण वितळणे. मेण वितळलं की ते पातळ होतं, लिक्विड होतं. ठेवलं की पुन्हा आहे तसं सॉलिड होतं. पुन्हा लिक्विड होऊ शकतं, पुन्हा सॉलिड होऊ शकतं. लिक्विड सॉलिड हे बऱ्याच वेळा आपण करू शकतो. पुढं फॉर्मिंग आईस फ्रॉम वॉटर. पाण्यापासून बर्फ तयार होणं. एकदा बर्फ तयार झाला की पुन्हा बर्फाचं पाणी करू शकतो. पुन्हा पाण्याचं बर्फाचं पाणी, या पद्धतीने आपल्याला फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शनमध्ये अगेन अँड अगेन हे बदल करता येतात. इरिव्हर्सिबल चेंजेस. याच्या विरुद्ध चेंजेस दॅट कॅन नॉट ऑकर इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन. जे बदल आपल्याला पुढं मागं बऱ्याच वेळा करता येत नाहीत, कॉल्ड इरिव्हर्सिबल चेंजेस. त्यांना इरिव्हर्सिबल चेंजेस म्हणायचं. उदाहरणार्थ ब्रेकिंग ग्लास फुटणे. रायपनिंग मँगो, आंबा पिकणे. पिकलेला आंबा पुन्हा आपल्याला काही कच्चा करता येत नाही, तो एकदा पिकला की पिकलाच. ठीक आहे. पुढं म्हणजे हे झाले रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल चेंजेस. पुढचा प्रकार आहे पिरियडिक नॉन पिरियडिक चेंजेस. पिरियडिक म्हणजे विशिष्ट कालावधीनं पुन्हा पुन्हा होणारे बदल, आणि नॉन पिरियडिक म्हणजे ज्यांच्यामधला कालावधी पुन्हा होऊ शकेल का नाही हे सांगू शकत नाही, किंवा कालावधी निश्चित नसतो असे बदल. पिरियडिक चेंजेस बघा, चेंजेस दॅट ऑकर अगेन अँड अगेन आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाईम. हे महत्त्वाचं आहे बघा. आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाईम. विशिष्ट कालावधीनंतर जे बदल पुन्हा पुन्हा घडतात, विशिष्ट कालावधीनंतर जे बदल पुन्हा पुन्हा घडतात, कॉल्ड पिरियडिक चेंजेस. त्यांना आपण पिरियडिक चेंजेस असं म्हणतो. जसं की सनराईज, सूर्योदय झाला की 24 तासानं पुन्हा सूर्योदय होतोय, पुन्हा 24 तासानं पुढचा सूर्योदय, पुन्हा 24 तासानं पुढचा सूर्योदय. सनसेट, सूर्यास्त त्याच पद्धतीने आहे. सीझन्स म्हणजे ऋतू सुद्धा बघा विशिष्ट कालावधीनंतर हे ऋतू पुन्हा पुन्हा येत असतात. त्यानंतर नॉन पिरियडिक चेंजेस म्हणजे पिरियडिकच्या विरुद्ध चेंजेस दॅट मे रिकर, जे पुन्हा घडू शकतात, बट टाईम इंटरवल नॉट फिक्स्ड, पण ज्यांच्यातलं टाईम जे आहे, वेळ आहे, म्हणजे विशिष्ट वेळेनं पुन्हा होतील हे सांगता येत नाही. ज्यांच्यातलं टाईम फिक्स नसतं, कॉल्ड नॉन पिरियडिक चेंजेस. त्यांना काय म्हणलं जातं? नॉन पिरियडिक चेंजेस. म्हणजे पिरियडिकच्या विरुद्ध आहेत हे. अर्थक्वेक, भूकंप येणे. आज भूकंप आला की पुन्हा येऊ शकतो, पण तो उद्या येणार, परवा येणार, विशिष्ट कालावधीने येणार हे सांगू शकत नाही, कधीही येऊ शकतो पुन्हा. फ्लडिंग म्हणजेच महापूर, पूर येण्याची क्रिया. पावसाळ्यामध्ये वारंवार पूर येत असतात, पण फिक्स वेळेनंतर येतात असं नाही, दर पावसाळ्यात येतात असं नाही. ठीक आहे. पुढं त्यानंतर पुढचा प्रकार काय आहे पहा. पुढचा जो महत्त्वाचा प्रकार आहे, आपल्या धड्याचं नावच आहे ते काय आहे पुढचा प्रकार, फिजिकल अँड केमिकल चेंजेस. महत्त्वाचं आहे फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. फिजिकल म्हणजे भौतिक बदल, केमिकल म्हणजे रासायनिक बदल. बघा, फिजिकल चेंजमध्ये ओरिजिनल सबस्टन्सेस रिमेन्स द सेम. जे मूळचे पदार्थ आहेत ते सेम आहे तसे राहतात. नो न्यू सबस्टन्स फॉर्मड, नवीन पदार्थ तयार होत नाही. फिजिकल चेंजचे आपण या दोन्हीवरून डेफिनेशन करू शकतो. चेंज इन विच ओरिजिनल सबस्टन्सेस रिमेन सेम, नो न्यू सबस्टन्स फॉर्मड इज कॉल्ड फिजिकल चेंज. ठीक आहे. या पद्धतीने डेफिनेशन झाली. बघा, पहिला बदल काय आहे फिजिकल चेंजमधला, तर ओरिजिनल सबस्टन्सेस रिमेन्स सेम. पहिला मुद्दा, मूळ पदार्थ आहे तसेच राहतात. केमिकल चेंजमध्ये मात्र ओरिजिनल सबस्टन्सेस चेंज्ड, मूळ पदार्थांच्यामध्ये बदल तयार होतो, मूळ पदार्थ बदलतात. न्यू सबस्टन्स फॉर्मड, नवीन पदार्थ तयार होतो. मूळ पदार्थ बदलतो तेव्हाच नवीन पदार्थ तयार होतो. फिजिकल चेंजमध्ये नवीन पदार्थ तयार होत नाही, केमिकल चेंजमध्ये नवीन पदार्थ तयार होतो. याचं उदाहरण आहे फिजिकल चेंजचं मेल्टिंग आईस, बर्फ वितळणे. बर्फ वितळणे तरी पाण्याचं स्वरूप आहे तसंच राहतं, त्या पाण्याचं पुन्हा बर्फ होऊ शकतं. पाण्यामध्ये तो काय मोठा बदल झालेला नसतो, फक्त त्याची अवस्था बदललेली असते. पुढं मेकिंग टेबल ऑफ वूड, लाकडाचा टेबल बनवणे. पण लाकडाचे मूळचे गुणधर्म लाकूड आहे तसंच राहतं, मूळ पदार्थ, फक्त त्याचा आकार बदललेला असतो. आणि केमिकल चेंजमध्ये उदाहरण आहे रस्टिंग ऑफ आयर्न, रस्टिंग आयर्न
लोखंड गंजणे, लोखंड गंजल्यानंतर जो गंज असतो तो पूर्णपणे वेगळा असतो. बर्निंग वूड, लाकूड जळणे, लाकूड जळल्यानंतर कोळसा तयार होतो, तो कोळसा पूर्णपणे या वूडपेक्षा लाकडापेक्षा वेगळा असतो. तर या पद्धतीनं फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज झाले. यामधला शेवटचा मुद्दा आहे कोरोशन. क्षरण, कोरोशन म्हणजे क्षरण. कोरोशन कॉज्ड बाय ऑक्सिजन, मॉइश्चर, व्हेपर्स ऑफ केमिकल्स इन एअर. हवेमधल्या ऑक्सिजनमुळं, मॉइश्चर म्हणजे बाष्प किंवा पाण्याची वाफ जी असते त्यामुळं, आणि व्हेपर्स ऑफ केमिकल्स आणि इतर केमिकल्सच्या, इतर रासायनिक ज्या वाफा असतात रसायनांच्या, त्यामुळं हे कोरोशन घडते. हे 3 कारण आहेत त्याची: ऑक्सिजन, मॉइश्चर, व्हेपर्स ऑफ केमिकल्स. इट विकन्स मेटल्स. या कोरोशनमुळं हे जे मेटल्स आहेत ते काय होतात, धातू वीक होतात, कमकुवत होतात, वीक होतात. आता कोणकोणत्या मेटलवर घडतं बघा बरं. पहिला आहे आयर्न, लोखंड. लोखंड गंजतं, त्याचा रंग असतो लाल, लालसर. मेटल रेडिश होतं. मेटल काय होतं, आयर्न रेडिश होतं, लालसर होतं, तांबूस. आता ते टाळण्यासाठी त्याच्यावर काय केलं तर झिंक, झिंक नावाचा एक मेटल आहे, त्याचं कोटिंग केलं जातं. झिंक नावाचा मेटलचं कोटिंग, थर दिला जातो त्या लोखंडावर. या क्रियेला म्हणायचं गॅल्वनायझेशन. लोखंडावर गंजू नये म्हणून झिंक वा धातूचा थर देणं, त्याला म्हणायचं गॅल्व्हनायझेशनची क्रिया. पुढं क्षरण होणारा, कोरोशन होणारा धातू आहे कॉपर. कॉपर म्हणजे तांबे. तो कोरोशन झाल्यानंतर ग्रीनिश, हिरवा होतो, हिरवट रंगाचा थर त्याच्यावर तयार होतो. जसा लोखंडाचा गंज तांबूस असतो तसा या कॉपरचा जो गंज असतो तो हिरवट रंगाचा असतो, ग्रीनिश. आणि मग आता हे होऊ नये म्हणून, कोरोशन होऊ नये म्हणून या कॉपरवर टिन नावाचा एक धातू आहे, त्याचं काय केलं जातो, थर दिला जातो. कॉपरवर टिन नावाच्या धातूचा थर दिला जातो. ही जी क्रिया आहे त्याला म्हणायचं टिनिंग. टिन धातूचा थर देणे याला म्हणायचं टिनिंग. अनेक क्रिया आहे, ह्या 2 क्रिया झाल्या. अनेक क्रिया आहे पावडर कोटिंगची. बघा, कोट्स ऑफ व्हेरियस कलर्स अप्लाइड ऑन मेटल्स लाईक आयर्न, ॲल्युमिनियम. आयर्नवर, ॲल्युमिनियमवर, लोखंड, ॲल्युमिनियम यांच्यावर व्हेरियस कलर्स, वेगवेगळ्या रंगाचे कोट, थर दिले जातात. टू प्रिव्हेंट कोरोशन, कोरोशन थांबवण्यासाठी. इज कॉल्ड पावडर कोटिंग. त्याला काय म्हणलं, पावडर कोटिंग. म्हणजे पावडर कोटिंग, गॅल्व्हनायझेशन, टिनिंग या क्रिया आहेत कोरोशन थांबवण्याच्या. ठीक आहे. इथं आपला हा पाठ संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्या आणि हा पाठ वारंवार वाचा, म्हणजे तुम्हाला हा पाठ समजेल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. राम राम.